मी मुंबईमध्ये जेलर पदावर होते आणि तिथे माझी नाईट ड्युटी लागायची. एक रात्र एका महिला कैदीला लेबर पेन होऊ लागला, तर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची ड्युटी मला दिली. त्या स्त्रीने एका मुलाचा जन्म दिला आणि तिने सांगितले, माझ्या मुलाला तुम्ही ठेवून घ्या. मला नाही वाटत की त्याने या जेलमध्ये राहावं. मी तो मुलगा लपवून ताब्यात घेतला आणि लगेच घरी आणला. मुलाचं रूप पाहून माझा पती चकित झाला आणि म्हणाला, हा मुलगा ताबडतोब त्याच्या आईकडे परत नेऊन जा. पतीच्या आदेशानुसार मी परत जेलमध्ये गेले आणि तिथे जे दृश्य पाहिलं ते पाहून मी थक्क झाले. कारण त्याची आई म्हणजे माझं नाव अंकिता आहे. माझं जीवन खूप वेगळं आणि अजीब होतं. माझ्या बालपणापासून ते माझ्या वृद्धापकाळापर्यंत प्रत्येक गोष्ट बाकी मुलींपेक्षा काहीतरी वेगळं घडलं. म्हणूनच आज मी आपल्याला माझी गोष्ट सांगायला लागले आहे. माझ्या आईवडिलांच्या जीवनाची सुरुवात करत आहे. माझे वडील दिल्लीतून व्यवसायासाठी मुंबईला आले होते आणि तिथे त्यांना काही वर्ष आपलं आयुष्य घालवण्याची संधी मिळाली. तिथेच माझ्या आईला भेटले, जी मुंबईची एक सुंदर मुलगी होती आणि त्यांचं लग्न झालं. वडील मोलदार आणि संपन्न होते आणि दोघांची जोडी एकदम सुंदर होती. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात आनंद आणि प्रेम होतं. पहिल्या वर्षीच आई गर्भवती झाली आणि नंतर आम्ही जुळवा भाऊ बहीण झालो. आमच्या जन्मानंतर आई वडिलांची खुशी आणि आनंद आकाशाला भिडले होते. पण नंतर वडिलांनी दिल्लीला परत जाण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही तिथे आलो. परंतु दिल्ली आम्हाला आवडली नाही. वडिलांनी तिथे आपला व्यवसाय सुरू केला, पण त्यात दररोज नुकसान होत राहिले. त्यांची रात्रीची मेहनत आणि मोठ्या नुकसानामुळे त्यांचं आयुष्य गमवावं लागलं. एक दिवस त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. त्यावेळी माझं वय फक्त 2 वर्ष होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर आईला तिथे कोणतीही मदत मिळत नव्हती. सासरमध्येही त्यांचं समर्थन होत नव्हतं, पण त्यांना मदतीची आवश्यकता होती. त्यामुळे आईने मुंबईला परत जाण्याचा निर्णय घेतला. माहेरमधून तिला घेण्यासाठी तिचे भाऊ आले होते. आईने हे योग्य समजून तिथे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र जाताना दादीने आम्हाला आपल्या मुलाच्या शेवटच्या आठवणी म्हणून जवळ ठेवलं. आईच्या माहेरच्यांना वाटले की आईचं वय अजून खूप कमी आहे आणि जर ती मुलांसोबत राहिली तर तिचं दुसरं लग्न लावणं कठीण होईल. त्यामुळे त्यांनी आम्हाला आपल्या घरच्यांकडे ठेवून देण्याचा निर्णय घेतला. आई या गोष्टीला तयार नव्हती, पण सगळ्यांच्या दबावामुळे तिला आम्हाला सोडून मुंबईला जावं लागलं. काही काळ दादीने आमचं पालनपोषण केलं. आम्ही 5 वर्षाचे झाल्यावर दादीचं निधन झालं. त्यानंतर आम्ही काका काकींकडे गेलो. या क्षणापासून आमचं जीवन एका वेगळ्याच आणि विचित्र वळणाला लागलं. आमचं बालपण केवळ खाण्यासाठीच होतं. घरातल्या इतर मुलांप्रमाणे आम्हाला खेळण्याची परवानगी नव्हती. मी लवकरच या परिस्थितीत रुळले. पण असं म्हणतात की मुलं कधीही मनाने पूर्णपणे समजू शकत नाहीत. त्यामुळे माझा भाऊ जेव्हा इतर मुलांना खेळताना पाहायचा तेव्हा तोही त्यांच्या मागे खेळायला जायचा. पण त्याचवेळी काकांनी आपला जुना बूट उचलून थेट भावाच्या डोक्यावर मारायला सुरुवात केली. मग भाऊ रडत हळवा व्हायचा. हे सगळं पाहून मी एवढी घाबरले की गप्पच एका कोपऱ्यात जाऊन बसले. अशाच प्रकारे आमचं संपूर्ण बालपण भय आणि दबावात गेलं. काका आणि काकीला स्वतःचं मूलबाळ नव्हती. त्यांची जी मुलगी होती ती खऱ्या अर्थाने काकींच्या बहिणीची मुलगी होती. बहिणी आणि भाऊजींच्या मृत्यूनंतर त्यांनी तिला दत्तक घेतलं होतं. त्यांची इच्छा होती की त्यांना एक स्वतःचा मुलगा असावा, म्हणून काकींनी त्यांचे मोठे भाऊ म्हणजे माझ्या काकांचा मुलगा दत्तक घेतला होता. पण तो मुलगाही 10-12 वर्षाचा होण्याआधीच आपल्या पित्याकडे परत गेला. आता आम्ही हळूहळू तरुण होऊ लागलो होतो. काकांच्या दत्तक मुलीचं वय आमच्या इतकंच झालं होतं आणि जेव्हा त्यांचा दत्तक मुलगा परत गेला तेव्हा काकांना मोठा मानसिक धक्का बसला. पण त्यांनी स्वतःला लवकरच सावरलं आणि त्यांच्या मनात एक विचार आला की माझ्या भावाला ते स्वतःचा मुलगा म्हणून ठेवू शकतात. यामुळे त्यांना वृद्धापकाळात आधार मिळेल असा विचार त्यांच्या मनात होता. त्यांनी पूर्वी जेव्हा दत्तक मुलगा ठेवला होता तेव्हा माझ्या भावाला केवळ एक नोकरासारखं वागवलं होतं. पण जेव्हा त्यांच्या मनात नव्याने विचार आला तेव्हा भावाचं नशीबच बदलून गेलं. आता ते त्याच्यासाठी चांगले कपडे आणू लागले, चांगलं अन्न देऊ लागले आणि त्याच्या शिक्षणाचीही सुरुवात केली. पूर्वी त्यांनी आम्हा दोघांना शाळा सोडायला भाग पाडलं होतं, पण आता पुन्हा आमच्या शिक्षणाची सुरुवात करण्यात आली. आम्ही दोघं भाऊ बहीण मनापासून शिकायला लागलो. आमची आई खूप सुंदर होती आणि म्हणूनच आम्ही दोघंही इतर
नातलगांपेक्षा अधिक सुंदर होतो. काकींची दत्तक घेतलेली मुलगी माझ्या भावाबरोबर शिकत होती आणि त्यांचं लक्ष ठेवत होती. हळूहळू भाऊ तिच्याशी जास्त बोलू लागला आणि मी स्वतःला एकटीच अनुभवू लागले. कॉलेजमधून परत आल्यानंतर मी सर्व घराचं काम केलं, कारण हे सर्व माझ्या खांद्यावर टाकण्यात आलं होतं. संध्याकाळपर्यंत काम करत करत मी थकून जात असे आणि सकाळी कॉलेजला जाण्याची इच्छा होत नव्हती. शेवटी मी शिक्षण सोडून घराच्या कामकाजाला हात घालण्याचा निर्णय घेतला. पण यामुळे कोणालाही काही फरक पडला नाही. माझा भाऊ आणि काकींची दत्तक मुलगी यांची जवळीक आता खूप वाढली होती. त्यांचं उठणं, बसणं, जेवण आणि फिरणं सर्व एकत्रच होऊ लागलं आणि लवकरच त्यांचा साखरपुडाही झाला. भाऊसाठी तीच आता सर्व काही होती, कारण त्यांच्यामुळेच त्याच्या आयुष्यात काही बाहेरचे बदल झाले होते. आम्ही ज्या वयाचे होतो त्यावेळी आमच्या आईवडिलांच्या लग्नाच्या छायाचित्रांद्वारे आम्हाला आमची आई दाखवण्यात आली होती. त्यावेळी आम्ही ठरवले होते की मोठं होऊन आम्ही नक्कीच आमच्या आईला भेटायला जाऊ. मी ती छायाचित्र जपून ठेवली होती. आता जेव्हा माझा भाऊ मोठा झाला तेव्हा मी त्याच्याशी आईला भेटण्याबद्दल बोलले, पण माझं आश्चर्य आणि दुःख याला काही सीमा राहिली नाही. जेव्हा माझ्या भावाने सांगितलं, हे सर्व निरर्थक विचार तू आपल्या हृदयातून काढून टाक. जर आईला आपली काळजी असती तर ती कधीच आपल्याला असं सोडून गेली नसती. माझ्या जीवनात आता सर्वात महत्त्वाचा अशी एकच व्यक्ती आहे, निकिता. हे ऐकून मी आणखीनच एकटी झाले. माझा एकटा आधार, माझा भाऊ, तोही माझ्यापासून दूर गेला होता. पण परिस्थिती पाहता मीही शांत राहिले. आता मला योग्य वेळेची प्रतीक्षा होती, कारण मी जीवनात एकदाच, फक्त एकदाच माझ्या आईला नक्कीच भेटायला हवं होतं. आजपर्यंत ज्या गोष्टींना मी माझ्या तोंडावर लावलं होतं ते सर्व माझ्या आईसमोर उघडायला हवं होतं. माझं सर्व दुःख, वेदना आईला सांगायला हवी होती की ती सोडून गेल्यानंतर या जगाने मला किती वेगवेगळ्या प्रकारे सजा दिली आहे. भाऊ दूर गेल्यानंतर मी देवासमोरच आपलं मन शांत ठेवलं. आता मला घरातल्या कोणत्याही नात्यापासून काहीही फरक पडत नव्हता. मी बहुतेक सगळं दुःख एकटीच सहन करत होते आणि पूजापाठात स्वतःला व्यस्त ठेवून घेतलं. मी नेहमीच आईला भेटण्याची प्रार्थना करत होते. माझा देवच आता माझा आधार बनला होता, जो मला योग्य मार्ग दाखवत होता. मला पूर्ण विश्वास होता की माझी प्रार्थना एक दिवस नक्कीच माझं स्वप्न पूर्ण करेल आणि मी माझ्या आईला नक्कीच भेटेन. अनेक वेळा माझ्या मनात घर सोडण्याचा विचार आला, पण मग मी स्वतःला समजावून सांगितलं की जर मी असं काही केलं तर लोक माझ्या आईला वाईट म्हणतील. ते म्हणतील की तिच्या आयुष्यात काहीतरी चुकीचं घडत होतं, म्हणूनच तिच्या मुलीने असं काहीतरी केलं असणार. काही वर्ष असेच एकटेपणात गेले, पण या वर्षात मी ज्या शांतीचा अनुभव घेतला त्याने माझ्या हृदयाला एक दिलासा दिला की आता नाही तर कधीतरी तो दिवस येईल जेव्हा ही इच्छा पूर्ण होईल. आता माझं मन पूर्णपणे मान्य केलं होतं की हे जग खरंच एक मायेचं जाळं आहे ज्यात आपण अडकलेलो आहोत. एका दिवस माझा भाऊ अचानक माझ्या खोलीत आला. हे माझ्यासाठी एक प्रकारचं आश्चर्य होतं, कारण त्याला माझ्याशी बोलण्यासाठी आधी त्याच्या लग्न ठरलेल्या बायकोकडून आणि तिच्या आईची परवानगी घ्यावी लागायची आणि मी सुद्धा आता त्याच्या आयुष्यात हस्तक्षेप करणं थांबवलेलं होतं, कारण त्याला जीवनात सगळं मिळालं होतं ज्यामुळे तो खूप आनंदी होता. मीही हळूहळू त्याच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधायला शिकलो होतो. त्याच दिवशी माझा भाऊ माझ्यासमोर बसला आणि सांगू लागला की त्याचं लग्न काही दिवसात ठरणार आहे. मी त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या. त्यावर त्याने सांगितलं की तो चिंतेत आहे, कारण त्याला वाटत होतं की लग्नानंतर मी या घरात एका आयुष्यभराची नोकरानी बनून राहीन. तो म्हणाला, मी तुम्हाला असं नोकरानी म्हणून पाहू शकत नाही. आणि हे बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्या क्षणी मला पहिल्यांदाच माझ्या भावामध्ये आईच्या मायेची झलक दिसली. मी त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्याकडे पाहत सांगितलं, माझा प्रत्येक निर्णय आता तुझ्यावरच सोपवते. जे काही तू ठरवशील तेच मला मान्य असेल. यावेळी मी आईला भेटण्याची इच्छा देखील बोलून दाखवली नाही, कारण मी समजून चुकले होते की यावेळी भाऊही मनातून खूप मजबूर आहे. आणि मग आम्ही दोघांनी खूप साऱ्या गोष्टी केल्या आणि दुसऱ्या दिवशीच त्याच्या लग्नाची तयारी सुरू झाली. मी देखील त्यात सर्व मनाने भाग घेतला, कारण मला असं वाटत होतं की माझ्या उदासीनतेमुळे भाऊ आपल्या आनंदात काहीही कमी अनुभवू नये. तो पूर्णपणे आनंदी असावा, हाच माझा हेतू होता. काकाही आपल्या मानलेल्या मुलाच्या आनंदात समाधानी होता.
त्यामुळे त्यांनी माझ्यावर कोणताही बंधनात्मक अडथळा आणला नाही. उलट त्यांनी माझ्यासाठी भावाच्या लग्नासाठी चांगले कपडेही घेतले. हीच ती पहिली वेळ होती जेव्हा मी माझ्या कुटुंबातल्या जवळजवळ सर्व सदस्यांना भेटले. काकांच्या ओळखीच्या लोकांशी तसेच त्यांच्या नातेवाईकांशीही माझी ओळख झाली. प्रत्येकजण जेव्हा मला भेटायचा तेव्हा आई वडिलांच्या बाबतीत चर्चा करत होता. मला असं वाटत होतं की सगळेजण त्यांना विसरले आहेत, पण असं नव्हतं. यावेळी मला खूप प्रेम मिळालं आणि मला हे जाणवलं की जग इतकं वाईट नाही. इथे अनेक लोक खूप चांगले आहेत. भाऊचं लग्न खूप छान पार पडलं आणि लवकरच माझ्यासाठी देखील विवाहाचे प्रस्ताव येऊ लागले. भाऊने आपल्या सासरच्या लोकांना स्पष्ट सांगितलं की जोही प्रस्ताव येईल त्याला पसंती देण्याचा अधिकार फक्त माझ्या बहिणीला आहे. आता तो इतर लोकांसमोर बोलायला शिकला होता. मी आत्तापर्यंत अनेक प्रस्ताव नाकारले होते, पण यावेळी जो प्रस्ताव आला तो काकांच्या मते खूप श्रीमंत होता आणि तो मुलगा आपल्या आईवडिलांच्या व्यवसायाचा एकटाच मालक होता. आता ह्या बाबतीत निर्णय मीच घ्यायचा होता. दुसऱ्या दिवशी ते लोक भेटायला आले. माझ्या मनात एक गोष्ट आश्चर्याची होती की ज्याला ते लोक मुलगा म्हणत होते तो एक चांगला वयस्कर माणूस होता, पण त्यात काहीही कमी नव्हती. चहा नाश्ता करण्याआधीच त्या मुलाने माझ्याशी एकटं बोलण्यासाठी वेळ मागितला. सगळ्यांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं, पण मी त्याला होकार दिला. जेव्हा आम्ही दोघे एकटे बोलत होतो तेव्हा त्याने म्हटलं, तुम्ही विचार करत असाल की माझं वय तुमच्यापेक्षा खूप जास्त आहे, तरीही मी आतापर्यंत विवाह का केला नाही. खरे तर मी हे लग्न माझ्या आईवडिलांच्या आनंदासाठी करत होतो. ते लग्नानंतर लंडनला जातील आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे वागू शकता. माझ्यासोबत राहा किंवा जिथे हवं तिथे जा. तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करीन, पण मी तुमच्यावर कोणतीही बंधने घालणार नाही. त्याची ही गोष्ट ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं, पण माझ्या डोळ्यात पुन्हा माझ्या जुन्या स्वप्नांचा उजाळा झाला. आता नकार देण्याचं काही कारण नव्हतं, म्हणून मी लगेचच या नात्याला होकार दिला. आम्ही घरच्यांकडे परतून आमची संमती दिली आणि सगळे खूप खुश झाले. माझ्या सासूच्या सांगण्यानुसार माझ्या होणाऱ्या पतीने मला अंगठी घातली आणि आमचा साखरपुडा झाला. लवकरच लग्नाची तारीख ठरली आणि घरच्यांना काही तयारीसाठी वेळ मिळाला. खरं तर हे सत्य होतं की माझ्या डोळ्यात कधीच लग्नाचं स्वप्न नव्हतं, ना लग्नाबद्दल काही भावना होत्या. तरीही मी खूप आनंदी होते. मला असं वाटत होतं की या लग्नानंतर मी मुंबईला जाऊन माझ्या आईला भेटेन. मला आनंदी पाहून सगळे असं समजत होते की मी लग्नासाठी खूप खुश आहे. मी सगळ्यांना भ्रमात राहून दिलं. भाऊ त्याच्या लग्नासारखं माझ्या लग्नाच्या तयारीत देखील जीव ओतून काम करत होता. मी पाहिलं की त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर काहीतरी गडबड दिसत होती. कदाचित तिला असं वाटत होतं की भाऊने लग्नाच्या तयारीत तिला दुर्लक्ष केलं होतं. कदाचित ती त्याच्यावर खूप प्रेम करत होती. माझ्या होणारी सासू खूप चांगली स्त्री होती. नातं ठरल्यावर ती अनेक वेळा माझ्याशी भेटायला आली आणि प्रत्येक वेळी ती मला सांगत होती, तुम्ही माझ्या मुलाला सोबत कधीच सोडून जाऊ नका. आणि मी तिला विश्वास दिला की असं कधीच होणार नाही. पण माहिती नाही का तिचं हृदय प्रत्येक वेळी चिंताग्रस्त दिसत होतं. पुढच्या वेळेस ती परत आली तेव्हा तिने पुन्हा तेच शब्द सांगितले आणि तिच्या चेहऱ्यावरील चिंता पाहून माझं हृदय देखील घाबरलं. अखेर त्या दिवशी मला असं जाणवलं की माझ्या होणाऱ्या पतीमध्ये असे कोणते गुण होते ज्यामुळे त्याच्या आईला इतकी भीती वाटत होती. मला आठवले की माझ्या होणाऱ्या पतीने एक अजीब गोष्ट एकदा सांगितली होती, लग्नानंतर तुम्हाला जिथे हवं तिथे राहू शकता. हे सगळं मला लग्नानंतरच समजणार होतं. म्हणून प्रत्येक वेळेस मी माझ्या सासूला हेच सांगितलं की मी त्याच्यासोबत आयुष्यभर राहीन. हे ऐकून ती खूप खुश झाली आणि मला आशीर्वाद देऊ लागली. मी खूप मजबूर होऊन तिला काहीच सांगू शकत नव्हते. खरं सांगायचं तर मला त्यांच्या आशीर्वादाची खूप गरज होती, पण मी माझ्या पतीला का सोडू शकते, कारण आता तोच माझा एकच आधार बनला होता. त्यानंतर माझ्या होणाऱ्या सासूने मला तिच्यासोबत शॉपिंगला नेलं. त्या दिवशी माझ्या आयुष्यातला पहिला असा दिवस होता जेव्हा मी माझ्या मनाप्रमाणे शॉपिंग केली. आधी मी नेहमी वहिनीचे जुने कपडेच घालायचे. मग कधी दिवाळीत कोणी नवीन कपडे आणले तरी ते माझ्या काकीचं घेऊन येत होत्या. आज मला माझ्या स्वतःच्या पसंतीनुसार कपडे खरेदी करताना खूप आनंद वाटला. सासू आणि माझा होणारा पती दोघेही माझ्यासोबत होते. त्याने मला सांगितलं की मी जितकी चांगले आणि महागडे कपडे निवडायची तितकी निवडा. ते दोघे माझ्या पसंतीचे कपडे आणि दागिने पाहून खूप खुश झाले. कुठेतरी मी देखील मनात आनंदी होते. अखेर मी देखील एक मुलगी होते जी आयुष्यभर चांगल्या गोष्टींसाठी धडपडत होती.
इतक्या गोष्टी पाहून मला माझ्या नशिबावर विश्वास बसला नाही. आज माझं नशीब माझ्यावर मेहरबान झालं होतं आणि ह्या लोकांनी मला पायांवरून उचलून थेट त्यांच्या शिरावर बसवलं. कदाचित हे सर्व माझ्या प्रार्थनाचं फळ होतं, जे मी देवाकडे व्याकुळ होऊन मागत होते. मी माझ्या देवाची खूप आभारी होते आणि आता मला विश्वास होता की पुढेही माझ्या इच्छा पूर्ण होतील. जेव्हा आम्ही शॉपिंग करून घरी परतलो तेव्हा माझ्या काकी आणि वहिनी यांना हे सर्व पाहून धक्का बसला. सर्व कपडे इतकी महाग होती जी त्यांना कधीच अशी मिळाली नव्हती आणि मी ती मुलगी होते जी त्यांच्या तुकड्यांवर वाढलेली होती. माझा इतका थाटबाट पाहून त्यांना मोठा धक्का बसला. शॉपिंगच्या संपूर्ण दिवशी मी खूप थकले होते, म्हणून मी झपाट्याने माझ्या खोलीत जाऊन पडले आणि झोपले. जेवण मी बाहेर सासरच्या लोकांसोबतच केलं होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी खोलीतून बाहेर आले तेव्हा घराचा रंगच बदललेला होता. सर्वांचं वागणं माझ्याशी खूप चांगलं झालं होतं. जे लोक खरं सांगायचं तर मला आत्तापर्यंत या घरात एक नोकरानीशिवाय काहीच मानत नव्हते, आज त्यांचे वागणं बरंच बदललेलं होतं. आज आयुष्यात पहिल्यांदाच त्यांनी मला नाश्त्यासाठी विचारले होते. हे सर्व पाहून मला खूप आश्चर्य वाटत होतं, पण आता मी समजून गेले होते की हे सर्व पैसे आणि संपत्तीच्या ताकदीमुळे होत आहे. माझे आई वडील माझ्यासोबत असते तर आमचं आयुष्य कधीच इतकं दुःखात गेलं नसतं. कदाचित आम्ही आमच्या बालपणाच्या कित्येक वर्षात बेवारस स्थितीत आयुष्य घालवलं होतं. मी हसून त्यांना धन्यवाद दिले. सर्व आयुष्यात मी त्यांच्याकडून कधीही काही तक्रार केली नव्हती, म्हणून आता मी त्यांचा भ्रम तोडू इच्छित नव्हते. त्यांना असं शांत राहू देऊ इच्छित होते की त्यांनीच आम्हाला वाढवलं आणि आमच्या आईवडिलांचं नाव नसतानाही आम्हाला आसरा दिला. संध्याकाळी माझ्या मेहंदीची रसम होती. त्यासाठी काकींना मला पार्लरला घेऊन जायचं होतं. त्यांनी लवकर नाश्ता करून तयार होण्यास सांगितलं आणि मग आम्ही तयारीसाठी निघालो. जेव्हा मी नाश्ता करून उठले तेव्हा काकी आणि वहिनी दोघीही माझ्याजवळ आल्या. त्यांनी मला हसतमुख करून गाडीत बसून पार्लरकडे घेऊन गेल्या. रस्त्यात काकी माझ्याशी खूप सारी चर्चा करत होत्या आणि मी शांतपणे त्यांचीच गोष्ट ऐकत होतो. कधी कधी मी फक्त हो म्हणून मान हलवली होती. काकींना मला माझ्या हृदयात हे पटवून द्यायचं होतं की त्या माझ्यासाठी आईच आहेत. त्यांनी माझ्याशी जसं कठोर वागणं केलं ते फक्त पाळणपोषणाचा एक भाग होतं. कदाचित यामुळेच मी लग्नानंतर त्यांच्याशी चांगलं नातं ठेवू शकले. खरं तर यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे माझ्या होणाऱ्या पतीकडे असलेली संपत्ती आणि पैसा होताच. त्यांच्या प्रेमळ शब्दांनी आणि मधुर बोलण्याने मला भारावून टाकलं आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले. आज मला जाणवत होतं की मी स्वतःला पूर्वीपेक्षा खूप चांगल्या प्रकारे ओळखू लागले आहे. या जगात पैशाचं महत्त्व खूप जास्त आहे. ते एका क्षणात मला नोकरानीच्या स्थितीतून उचलून थेट काकींच्या सन्मानात स्थान देणारा ठरलं. पार्लरमध्ये गेल्यावर मला सर्वात महागडे आणि विशेष सौंदर्योपचार मिळाले. संध्याकाळी लग्नाच्या विधीसाठी भव्य तयारी झाली. मेहंदीची रात्र विशेष उठावदार होती. सगळीकडे आनंद, गाणी, हास्य आणि गडबड होती. दुसऱ्या दिवशी माझं लग्न आणि यानंतरची पाठवणी होती. पण मेहंदीच्या रात्री मी प्रचंड थकले होते. थकल्यामुळे झोप यायला हवी होती, पण डोळ्यात झोप नव्हतीच. मला हे का होतं याचं उत्तरही कळत नव्हतं. संपूर्ण रात्र डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि हृदयात एक विचित्र भावनांची लाट उमटत होती. मी स्वतःशीच सांगत होते, माझ्या आईला मी अजूनही पाहू शकले नाही आणि माझा एकच भाऊ त्याच्यापासून आता लांब जाऊ नये असं मनात वारंवार वाटत होतं. भाऊ आणि मी लहानपणापासून मित्रांसारखे होतो. आम्ही दोघे जुळे होतो, म्हणून प्रत्येक क्षण एकमेकांसोबत जगलो होतो. खरं तर आम्हाला जीवनात आनंदापेक्षा अधिक दुःख सहन करावं लागलं. तरीही एकमेकांचा सहारा आम्हाला प्रत्येक वेदनांना सहन करण्याची ताकद देत होता. जरी मी भाऊच्या वयाची होते तरी मी नेहमीच मोठ्या बहिणीसारखी आईचे कर्तव्य पार पाडत होते. भाऊला एकटंच सोडून जाण्याचा विचार करताच माझं हृदय फुटून जात होतं. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे भाऊनेच माझं नातं माझ्या पसंतीनुसार निवडण्यासाठी घरच्यांशी भांडण केलं होतं. तसंच तोच भाऊ आता माझ्यापासून इतका दूर का होतो? मेहंदीच्या कार्यक्रमातही संपूर्ण संध्याकाळ मी त्याला कुठेच पाहिलं नाही. तो कुठे गेला असावा? कोणत्या कोपऱ्यात जाऊन लपला असेल? माझ्या डोळ्यात त्याला पाहण्यासाठी माझे डोळे ओलसर झाले होते. या मोठ्या जगात एक तोच होता जो माझा सखा होता. सकाळच्या हलक्या फुलक्या प्रकाशात जसा चंद्राचा किरण माझ्या खोलीत शिरला, मी लगेच उठून बाहेर आले. हृदयात एक विचित्र प्रकारची उदासी पसरली होती. स्नान करून तयार होऊन पूजा केली आणि मग मी अंगणात आले तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण माझा भाऊ अंगणात एका बेंचवर एकटा झोपलेला होता.
मी धावत जाऊन त्याच्याजवळ पोहोचले आणि पाहिलं की तो गाढ झोपलेला होता. तो नेमका कधी बाहेर येऊन झोपला होता ते कळायला मार्ग नव्हता. माझं हृदय फुटायला लागलं. काय कारण होतं यासाठी त्याने बाहेर झोपण्याचं ठरवलं? माझ्या मनात अनेक प्रश्न उठत होते. कदाचित वहिनीने काहीतरी सांगून त्याला बाहेर पाठवलं असावं किंवा सासू सासऱ्यांशी काहीतरी वाद झाला असेल. मी त्या अंगणातच बसले आणि त्याचं डोकं माझ्या मांडीवर ठेवून त्याच्या केसात हात फिरवू लागले. त्याचा निरागस चेहरा पाहत पाहत ना जाणे कधी माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि ते त्याच्या गालावर पडले, ज्यामुळे तो जागा झाला आणि चपळतेने म्हणाला, अरे अंकिता, तू कधी आलीस? तो उठण्याचा प्रयत्न करत होता, पण मी त्याला थांबवले आणि म्हणाले, इथेच माझ्या कुशीत राहा आणि सांग, तू असं एकटं बाहेर का झोपला होतास? एका श्वासातच मी त्याला सर्व प्रश्न विचारले, जे त्याला एकटा झोपताना पाहून माझ्या मनात आले होते. तो हसत पोट पकडून म्हणाला, अरे माझी प्रेमळ बहिणाबाई, घाबरू नकोस. तुमच्या भावाला काहीच दुःख नाही. खरी गोष्ट म्हणजे रात्री तुमच्या लग्नाच्या विचाराने मन गोंधळले होते. तुम्ही फक्त 1 दिवस या घरात आहात आणि नंतर नेहमीच सासरच्या घराच्या होऊन जाल. मी खूप आनंदित आहे, पण तुमच्या जाण्याच्या विचाराने मन धास्तावलं होतं आणि झोप आलीच नाही, म्हणून बाहेर येऊन बसलो. मी म्हटलं, तर मग माझ्याजवळ येऊन झोपला का नाहीस? मीही रात्री झोपलेच नव्हते. तो म्हणाला, तुमची झोप खराब करू नये म्हणून मी इथे झोपलो आणि कदाचित झोप लागली. नंतर आम्ही दोघं बहीण भाऊ एकमेकांसोबत खूप वेळ बोलत राहिलो, एकमेकांच्या सुखदुःखाची आठवण करून, कधी हसत कधी रडत. थोड्या वेळात माझ्या भावाची पत्नी नाश्त्याचा ट्रे घेऊन आमच्याकडे येत होती. आम्ही ताबडतोब आमचे अश्रू पुसले आणि स्वतःला सांभाळून हसलो. मग 3 जणांनी मिळून नाश्ता केला आणि नंतर पुन्हा बोलू लागलो. तोपर्यंत काकी आली आणि त्यांना माझ्या चेहऱ्यावरची उदासी दिसली. त्या म्हटल्या, अंकिता, मला वाटतं की तू पूर्ण रात्र झोपली नाहीस आणि रडत राहिली होतीस. त्यांच्या प्रेमळ शब्दांवर मी काहीच उत्तर देऊ शकले नाही आणि शांतपणे मान हलवली. त्यांनी मला सांगितलं, चल तू थोडा आराम कर. नवरीचा असा उतरलेला चेहरा चांगला वाटत नाही, असं कुणीतरी बोललेलं वाक्य माझ्या कानावर आलं. मी हळूच माझ्या खोलीत आले. बाहेर पाहिलं तर पाहुण्यांचा गोंगाट ऐकू येत होता. लग्नासाठी आलेले पाहुणे जमले होते आणि त्यांची सर्व जबाबदारी माझ्या भाऊ आणि वहिनीने घेतली होती. ते दोघंही आपल्या कामात पूर्णपणे व्यस्त झाले होते. मी मात्र आता खूप थकले होते. डोळ्यांवर झोप यायला लागली होती, म्हणून मी झोपायचं ठरवलं. संपूर्ण रात्र मी जागी होते, त्यामुळे जेव्हा मी बिछाण्यावर गेले तेव्हा क्षणार्धातच मला झोप लागली. वेळ कसा गेला हे मला कळलंच नाही आणि कोणीतरी माझ्या खोलीच्या दरवाजावर ठोठावलं. पाहिलं तर दुपारचे 4 वाजले होते. मी इतका वेळ झोपले होते हे पाहून मी आश्चर्यचकित झाले आणि धावत जाऊन दरवाजा उघडला. दरवाजावर काकी मोठी बॅग घेऊन उभ्या होत्या आणि त्यांच्या मागे 3-4 मुली होत्या, ज्या कदाचित त्यांना पार्लरवरून मला सजवण्यासाठी आणल्या होत्या. काकी माझ्याकडे येत म्हणाल्या, बेटा, लवकर अंघोळ करून हे कपडे घाल आणि हे काही ब्युटिशियन्स आले आहेत तुला सजवण्यासाठी. लग्नाचा वेळ जवळ येत आहे आणि बाहेर काही पाहुणेही आले आहेत, त्यामुळे जास्त वेळ नको घालवू. सगळं खूप पटापट होणं सुरू झालं. काकींनी ब्युटिशियन्सला सुचवले आणि मला वॉशरूममध्ये पाठवलं. जेव्हा ब्युटिशियन मला सजवत होती, मी आरशात स्वतःला पाहत होते. मला विश्वासच बसत नव्हतं की ही मीच आहे. माझं रूप किती निखारलेलं होतं. आज मी जणू जमिनीवर नाही, आकाशावर असल्यासारखी वाटत होते. हे सगळं माझ्या आईच्या आशीर्वादामुळे होत होतं, कारण माझं रूप आणि चेहरा अगदी तिच्यावरच गेला होता. आज आरशात स्वतःकडे पाहिलं आणि मनात एकच विचार आला, काश मी माझ्या आईला पुन्हा एकदा भेटू शकले असते आणि तिचा आशीर्वाद घेऊ शकले असते. कदाचित हे माझ्या आयुष्यातला पहिलाच असा क्षण होता जेव्हा मी इतकं सजले होते, कारण याआधी मी कधीच असा मेकअप केलेला नव्हता, ना कधी सजावटीची गरज भासली होती. मी फारच बाहेर पडत नसे, त्यामुळे माझ्याकडे विशेष सौंदर्यप्रसाधनही नव्हती. पण आज माझ्या नशिबाने जणू काही जादूचा केली होती. ज्या गोष्टींसाठी मी मनोमन तळमळत होते, ज्या गोष्टी कधीच मिळतील असं वाटलं नव्हतं, त्या सगळ्या गोष्टी आज माझ्यासमोर होत्या. एका क्षणात सगळं माझ्या पायांच्या तळाशी होतं. पण हेही खरं होतं की या सगळ्या गोष्टींची मला कधीच आवश्यकता नव्हती आणि त्यांना माझ्या नजरेत काहीही महत्त्व नव्हतं. माझं एकच स्वप्न होतं की मी एकदाच माझ्या आईला भेटू आणि तिचा आशीर्वाद घेऊ.
मेकअप पूर्ण झाल्यावर जेव्हा ब्युटिशियनने मला दागिने घालायला सुरुवात केली तेव्हा ती थोडीशी थकलेली होती आणि म्हणाली की तुमच्या सासरकडून खूप दागिने आलेत वाटतं. तिने माझ्या डोक्यापासून पायापर्यंत विविध किमतीचे सोन्याचे दागिने घातले. ते पाहून सभोवतालच्या सगळ्या मुलींच्या नजरा आश्चर्याने भरून गेल्या. मेकअप पूर्ण झाल्यावर माझ्या काकी आणि वहिनी मला हॉलमध्ये घेऊन गेल्या. तिथे पोचताच सगळे नातेवाईक आश्चर्यचकित झाले. जे लोक पूर्वी मला फारसं महत्त्व देत नसत ते आज खास माझ्या विवाहासाठी उपस्थित होते. जेव्हा माझ्या सासूबाईंनी मला पाहिलं त्यांनी ताबडतोब माझा हात पकडला आणि काकींपासून मला अलग करून थेट स्टेजकडे घेऊन गेल्या. स्टेजवर पोचल्यावर माझे पती स्वागतासाठी समोर उभे होते. त्याच्यानंतर आमच्या विवाहाच्या सर्व विधी सुरू झाल्या. पाठवणीच्या वेळी माझ्या अश्रूंनी मला थरारून सोडलं. मनात एक प्रकारची पोकळी जाणवत होती. पण जेव्हा मी सासरी पोचले तेव्हा त्या घराचा देखावा पाहून मला जणू स्वर्गाचा अनुभव येऊ लागला. संपूर्ण घर फुलांनी आणि रंगीबेरंगी दिव्यांनी सजलेलं होतं. अगदी असं वाटत होतं की कुठल्या तरी राजकुमारीचं स्वागत होत आहे. मी जेव्हा माझ्या खोलीत पोचले तेव्हा तिथे फरशांपासून छतापर्यंत लाल गुलाबांची सजावट केलेली होती. खोलीभर फुलांचं साम्राज्य पसरलेलं होतं. माझ्या पायाखाली फुलंच फुलं वाटत होती. गुलाब तर मला नेहमीच आवडत होते, पण माझ्या नशिबाने इतक्या गुलाबांनी माझ्यावर असं प्रेमपूर्वक आकाश झुकवले असं मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. मला बेडवर बसवलं गेलं आणि काकी हसत म्हणाल्या, आता मी तुमच्या पतीला बोलवते. असं म्हणून त्या बाहेर गेल्या आणि मी त्या खोलीकडे स्तब्ध नजरेनं पाहत राहिले. जेव्हा माझे पती खोलीत आले तेव्हा मी थोडं संकोचले. हा वेळ खूप विचित्र होता. जिथे एकाच वेळी प्रेमाची भावना होती तिथेच मी थोडी घाबरलेलीही होती. पती माझ्याजवळ येऊन बसले आणि खूप वेळ बोलत राहिले. त्यांच्या आवाजात खूप प्रेम होतं. त्यांच्याशी बोलताना मला खूप छान वाटत होतं. पण अचानक त्यांनी अशी एक गोष्ट सांगितली ज्यामुळे माझा संपूर्ण आनंद एकदम चकनाचूर झाला. ते म्हणाले, माझ्या मते माझे आईवडील आता झोपले असतील, म्हणून मला आता माझ्या खोलीत जाऊन आराम करायला हवं. त्याचे हे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झाले, पण त्यांना काही विचारण्याची माझ्यात हिंमत नव्हती. मी फक्त त्यांना प्रश्न विचारणाऱ्या नजरेने पाहत राहिले. माझ्या नजरेचे प्रश्न ते समजून सांगत म्हणाले, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हे लग्न मी फक्त माझ्या आईवडिलांसाठी केलं आहे आणि तुम्ही माझ्या दृष्टिकोनातून पूर्णपणे मुक्त आहात. मी तुम्हाला काहीही अधिकार दाखवणार नाही आणि तुम्ही स्वतःला काही अधिकार दिलेले असणार नाही, परंतु हो, माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये, पैशामध्ये तुमचा हक्क आहे. या घरातील प्रत्येक गोष्टीवर तुमचा हक्क असेल. हे सांगून ते खोलीतून बाहेर गेले आणि मी तिथेच एकटी बसले. काही वेळापूर्वी जे जीवन खूप सुंदर होतं आणि ज्यावर मला गर्व होत होता त्या पतीच्या शब्दांनी माझं मन पुन्हा अधुरं करून टाकलं. त्यांच्या या शब्दांचं कारण मला माहिती नव्हतं, पण आता मी या घरात राहायला हवं होतं. मी त्यांच्या या गोष्टीला एक गुपित ठेवण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांच्या जीवनात माझ्या येण्यामुळे जितका फरक पडत नव्हता तितका फरक माझ्या जीवनावर या गुपिताच्या उघडकीस येण्याने होईल. मी चुपचाप त्यांच्या दूरतेला माझ्या हृदयात एक गुपित म्हणून ठेवून घेतलं. सकाळी घरातील सर्व लोक उठण्याआधीच मी उठून ताबडतोब कपडे बदलले आणि स्वतःला व्यवस्थित ठेवलं. माझ्या सासूने येऊन विचारलं, माझा मुलगा कुठे आहे? त्यावेळी मी थोडं खोटं बोलले की त्यांना रात्री नीट झोप लागली नाही, म्हणून मी त्यांना दुसऱ्या खोलीत आराम करण्यासाठी पाठवलं. हे ऐकल्यावर माझ्या सासूबाई खूप आनंदित झाल्या. त्या माझी स्तुती करू लागले की मी त्यांच्या मुलाची किती काळजी घेते. तेवढ्यात माझे पती खोलीत आले. खोलीतील वातावरण पाहून ते थोडे गोंधळले. त्यांना वाटलं की लोक काय विचार करतील की आम्ही पहिल्याच रात्री वेगवेगळ्या खोलीत झोपलो होतो. त्यांच्या चेहऱ्यावरची ती संकोचलेली भावना पाहून मी लगेच परिस्थिती हाताळली. त्यांच्या काही बोलण्याआधीच मी हसत म्हटलं, मी आईंना सांगितलं होतं की तुम्हाला नीट झोप आली नव्हती, म्हणून तुम्ही दुसऱ्या खोलीत झोपायला गेलात. ते शांतपणे हसले आणि मला पाहून गप्प राहिले. इतक्यात सासूबाईंनी आम्हाला लवकर नाश्ता करण्यास सांगितलं. आम्ही दोघं नाश्त्याच्या टेबलवर पोहोचलो. तिथे त्यांनी पुन्हा लंडनला परत जाण्याची बातमी सांगितली. त्यांच्या जाण्याच्या विचाराने माझं मन थोडं सुन्न झालं. त्यावर सासूबाई म्हणाल्या, आम्ही तर कायम लंडनलाच असतो आणि इथल्या व्यवसायाची जबाबदारी तुमच्या पतीवर असते, म्हणूनच मी त्यांच्या लग्नाची काळजी घेतली. आता तुम्ही आल्यामुळे मला त्या चिंतेतून सुटका मिळाली आहे. नाश्त्यानंतर त्यांनी पॅकिंग सुरू केली. मी दिवसभर सासूबाईंना मदत करत होते.
संध्याकाळी ते दोघं निघून गेले आणि त्यांच्या जाण्यानंतर घरात एक प्रकारचं रिकामपण जाणवायला लागलं. आणि त्याहीपेक्षा जास्त माझ्या पतीच्या वागणुकीत जाणवलेला तो बदल मनाला लागून राहिला. पहिल्या रात्रीपासूनच ते माझ्यापासून दूर होते. ते फारसं बोलत नव्हते. बहुतेक वेळा त्यांच्या खोलीतच राहत होते आणि मग थेट ऑफिसला निघून जात होते. आमचं एकमेकांशी बोलणं फक्त नाश्ता किंवा जेवणाच्या वेळीच होत होतं, तेही अगदी कमी आणि कोरड्या स्वरात. असा एक आठवडा गेला. त्या दिवशी माझी वहिनी मला भेटायला आली तेव्हा माझे पती ऑफिसला गेलेले होते. ती थोड्या गमतीशीर आणि चेअरफुल मूडमध्ये म्हणाली, आपण हनीमूनसाठी कुठे जात आहोत? तिच्या त्या सहज प्रश्नानं माझ्या मनात विचार आला की मी माझ्या पतीला विचारू का की आपण मुंबईला जावं, जिथे माझ्या आईचा पत्ता होता. मी त्या संध्याकाळी त्यांच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. ते घरी परतल्यावर मी शांतपणे त्यांना म्हणाले, माझी वहिनी विचारत होती की आपण हनीमूनसाठी कुठे जात आहोत आणि माझी इच्छा आहे की आपण मुंबईला जावं. हे ऐकून त्यांचा चेहरा क्षणात कठोर झाला. ते चिडून म्हणाले, ज्या दोन माणसांमध्ये कोणताही संबंधच उरलेला नाही त्यांनी हनीमूनला जायचं तरी कशासाठी? जर तुला मुंबईला जायचं असेल तर मी सगळी तयारी करून देतो, तू एकटीच जा. मी हलक्याशा आवाजात उत्तर दिलं, मी कधीच एकटी कुठे गेले नाही. मी थोडंसं थांबत त्यांना विचारलं, तुमच्याशिवाय मी तिथे कशी जाऊ शकते? यावर माझ्या पतीचं उत्तर होतं, माझं आयुष्य आता तुझ्यासोबत असंच चालणार आहे. त्यामुळे तुला प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक जबाबदारी एकटीनेच पार पाडावी लागेल. माझ्याकडून कुठल्याही अपेक्षा ठेवू नकोस. त्यांच्या या शब्दांनी माझं अंतःकरण जळून गेलं आणि त्या क्षणी मी एक गोष्ट ठरवली, जो पुरुष माझ्यासाठी आधार बनू शकत नाही त्याच्यासोबत आयुष्य घालवण्यात अर्थ नाही. पैसा कधीच माझं ध्येय नव्हतं. मी शांतपणे उत्तर दिलं, ठीक आहे, तुम्ही माझ्या जाण्याची तयारी करा, मी एकटीच जाईन. मग त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये फोन करून माझ्या मुंबईच्या फ्लाईटचं तिकीट काढण्यास सांगितलं. काही दिवस अजून शिल्लक होते. त्या दिवसात मी त्यांच्याजवळ जाण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण ते कायम काहीतरी कारणाने दूरच राहिले. कदाचित मीच त्यांना त्यांच्या मर्जीनुसार जगण्याचं स्वातंत्र्य दिलं होतं आणि त्यांचं उत्तर त्यांनी अंतराने दिलं. लवकरच मी मुंबईला पोचले. माझ्याकडे आईचं एक जुने छायाचित्र होतं आणि काही कपड्यांशिवाय माझ्याकडे काहीच नव्हतं. राहण्याची सोय पतीने आधीच करून ठेवली होती आणि जाताना त्यांनी भरपूर पैसा हातात दिले होते. पण मी मनाशी ठरवलं होतं की या पैशांवर जगायचं नाही. मला माझं भविष्य घडवायचं होतं. नोकरीची आवश्यकता होती आणि सर्वात मोठं, मला अजूनही माहिती नव्हतं की मी आईला कधी शोधू शकेन की नाही. पण इतकं निश्चित होतं, आता मला फक्त अशीच स्वतःसाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी पुढे जिवंत राहावं लागणार होतं. पतीने दिलेला पैसा हळूहळू संपत चालला होता. मी चुलत्यांशी किंवा भावाशी बोलणं टाळलं होतं, कारण जर त्यांना समजलं की मी मुंबईत आहे तर त्यांना नक्कीच आक्षेप घेतला असता. म्हणून मी कोणालाही न सांगता इथे आले होते. मुंबईत मला जवळजवळ 6 महिने झाले होते, पण तरीही आईचा कुठलाही ठावठिकाणा लागलेला नव्हता. प्रत्येक दिवस एक वेगळी आशा, एक नवा प्रयत्न घेऊन उजडायचा, पण संध्याकाळपर्यंत हताश करून जायचा. एक दिवस मी वर्तमानपत्रात मुलींसाठी पोलिसात भरतीची जाहिरात पाहिली. त्या क्षणी मनात विचार आला, जर मी पोलिसात दाखल झाले तर कदाचित आईचा शोध घेणं सोपं होईल. मी तयारी सुरू केली. ती वाट सोपी नव्हती, पण माझ्या हातून एक ऊर्जा मला पुढे ढकलत होती. कठोर मेहनत आणि प्रशिक्षणाच्या काही महिन्यानंतर मी अखेर मुंबई पोलीस दलात जेलर म्हणून नियुक्त झाले. आता माझ्या भावांशी आणि चुलत्यांशी फक्त फोनवरच संवाद राहिला होता. मी माझ्या पतीला ही बातमी सांगितली. त्यांनी मनापासून आनंद व्यक्त केला आणि माझं अभिनंदन केलं. पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, मी तुमचं अभिनंदन तेव्हाच स्वीकारेन जेव्हा तुम्ही स्वतः इथे येऊन माझं अभिनंदन कराल. ते काही क्षण शांत राहिले आणि मग म्हणाले, मी येतो. त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या मनात एक वेगळाच आनंद भरून आला. त्यावेळी मला पुन्हा वाटू लागलं की कदाचित फार काही नसलेलंही बदललंय, पण काहीतरी जिवंत नातं अजून उरलं आहे. आणि मग मी त्यांच्या प्रतीक्षेत होऊन राहिले. मी त्यांना मुंबईत ठिकठिकाणी फिरवलं. आता ते माझ्याशी पूर्वीपेक्षा खूपच चांगलं वागू लागले होते. त्यांच्या वागण्यात एक नजरेत बदल जाणवत होता. तो मूकपणा गेला होता आणि त्यांच्या जागी संवाद, हसू आणि काळजी आली होती. मग एके दिवशी त्यांनी मला सांगितलं की त्यांना आरोग्याशी संबंधित काही गंभीर समस्या होत्या. त्यामुळेच ते मला टाळू लागले होते. पण माझ्या मुंबईला येण्याच्या नंतर त्यांनी सातत्याने उपचार घेतले
आणि आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत. ते म्हणाले की आज ते मनापासून आनंदी आहेत, कारण मी त्यांच्या आयुष्यात आहे. आता ते दिल्ली मुंबई अशा छोट्या सहली करत राहिले. व्यवसायासाठी ते काही दिवस दिल्लीला राहत, पण मग काम संपताच पुन्हा मुंबईत माझ्याकडे यायचे. आईचा शोध अजूनही सुरूच होता. ते देखील पूर्ण मनाने माझी मदत करत होते, पण आमचे सगळे प्रयत्न अजून निष्फळ ठरत होते. याच दरम्यान एक रात्री मी जेलमध्ये ड्युटीवर होते. अचानक एक महिला कैदी गंभीर अस्वस्थ झाली आणि तिने एका बाळाला जन्म दिला. मी त्या क्षणी तिच्या जवळ होते. ती थकलेली, व्याकुळ आणि डोळ्यांतून अश्रू ढाळणारी होती. ती हळू आवाजात म्हणाली, हे मूल माझ्यासारखं जेलमध्ये वाढू नये. कृपया याला तुमच्यासोबत घेऊन जा. त्या एका क्षणाने माझ्या अंतर्मनात एक अनोखा भाव उमटला. मला ते बाळ माझं वाटायला लागलं. मी तर स्वतःचं अनेक वर्षापासून माझ्या आईच्या प्रेमासाठी तळमळत होते. त्या बाळाच्या डोळ्यात जणू माझं प्रतिबिंब होतं. त्याच क्षणी मी ठरवलं, या निष्पाप बाळाला मी आईचं प्रेम देईन, जसं मला आयुष्यभर हवं होतं. पण जेव्हा मी मुलासोबत घरी आले आणि पतीला ही आनंदाची बातमी सांगितली, तेव्हा ते मुलाचा चेहरा पाहून अचानक रडू लागले. त्यांचे अशा प्रकारे रडण्याने मला आश्चर्यचकित केलं आणि मी त्यांच्याकडून कारण विचारल्यावर ते म्हणाले, मी देखील अशाच प्रकारे माझ्या आईवडिलांना भेटलो होतो आणि तेच माझे पालनपोषण करत होते. मी त्या बालकाकडे पाहून मनाशी म्हणाले, मी नाही इच्छित की या मुलाचं आयुष्य असं एकटेपणात जावं. तेव्हा माझ्या पतीने शांतपणे पण ठाम आवाजात उत्तर दिलं, माझे आई वडील मला खूप प्रेम करत होते, पण ते त्यांच्या खऱ्या मुलांसोबतच राहत होते. मी एकटा तडपत मोठा झालो. त्या वेदनेची छाया आजही माझ्या मनात आहे. मी नाही इच्छित की अजून एखादं बालक तशाच वेदनेतून जावं. कृपया त्या मुलाला त्याच्या आईकडेच परत घेऊन जा. जरी ती जेलमध्ये असेल तरीही किमान तिथे ती त्याची खरी आई असेल. त्यांच्या बोलण्याने माझ्या मनात काही क्षणांसाठी गोंधळ निर्माण झाला, पण त्यांच्या शब्दात एक अनुभवातून आलेली स्पष्टता होती. मी ती स्वीकारली आणि त्या बाळाला पुन्हा जेलमध्ये घेऊन गेले. मात्र मी तिथे जे पाहिलं त्याने मला क्षणभर स्तब्ध केलं. त्या बाळाच्या आईला भेटायला 2 महिला आलेल्या होत्या. त्यातील एक महिला अगदी माझ्या आईसारखी दिसत होती. तिचा चेहरा, डोळ्यांचा आकार, चालण्याची ढब सगळं काही इतकं परिचित वाटत होतं की माझं काळीज धडधडू लागलं. त्या महिलेला पाहून माझ्या मनात अनोख्या भावना दाटून आल्या. मला ती भेटावीशी वाटली, पण तिच्या विरुद्ध झालेल्या रूपामुळे मी गोंधळले. माझा विश्वास डगमगला. कदाचित मी चुकत असावी, पण काहीतरी म्हणत होतं, तपास नक्की कर, शोध थांबवू नको. मी मुंबईला येताना एक फोटो सोबत ठेवला होता, माझ्या आईवडिलांच्या लग्नाचा फोटो. हा फोटो मी कायम जवळ ठेवायची, कारण एक दिवस ती भेटेल यावर माझा अढळ विश्वास होता. आता वेळ आली होती त्या वृद्ध स्त्रीला पाहून त्या फोटोतील चेहऱ्याशी तुलना करण्याची. मी त्वरित तो फोटो काढला आणि त्या महिलेकडे गेले. त्या महिलांना मला आपल्या दिशेने येताना पाहिलं आणि त्यावेळी त्या देखील मला एक विचित्र नजरेने पाहत होत्या. मला असं वाटलं की आईचं हृदय असंच असतं. जरी त्याला आपल्या मुलांना ओळखायला काही वेळ लागो, तरीही तो त्यांचा ताबा चुकवू शकत नाही. मी काही न बोलता तो फोटो त्यांच्याकडे दिला. फोटो पाहून त्यांचे चेहरे जर बदलले त्या फोटोला आणि मग मला एक विचित्र पद्धतीने पाहू लागल्या. मी त्यांचे काही न बोलणे देखील समजले की हीच माझी आई आहे. त्यांनीही फोटो ओळखला. मी हळूहळू त्या वृद्ध स्त्रीच्या जवळ गेले. मनात एक अस्वस्थ धडधड होती, पण पावलांमध्ये ठामपणा होता. मी त्यांच्या पायापाशी बसले आणि थरथरत्या आवाजात म्हणाले, ही माझ्या आईवडिलांची चित्रे आहेत. हीच माझं शेवटचं आठवण आहे. मी दिल्लीहून फक्त माझ्या आईला शोधण्यासाठी मुंबईला आले आहे आणि आज तुम्हाला पाहून मला वाटतं तुमच्याशिवाय दुसरी कोणीही माझी आई असू शकत नाही. त्या क्षणी त्यांनी माझ्या डोक्यावर आपला थरथरता हात ठेवला. त्यांचे डोळे ओलावले. त्या हळूच पुटपुटल्या, बेटा, तुझा भाऊ कुठे आहे? माझ्या डोळ्यात अश्रू जमा झाले, पण मी हलकंसं हसले. त्यांच्या गळ्यात अलगद मिठी मारली आणि म्हणाले, आई, भाऊ आता मोठा झाला आहे आणि त्याचं दिल्लीमध्ये लग्नही झालं आहे. आईने मग तो फोटो आपल्या ओठांवर टेकवला. जणू वर्षानुवर्ष हरवलेल्या आयुष्याचा तो एकच दुवा होता. त्यानंतर तिने मला आपल्या मिठीत घट्ट धरलं. जणू काळ, अंतर, वेदना सगळं त्या एका मिठीत विरघळून गेलं. मी तिला विनवणी करत म्हणाले, आई, आता तुम्ही माझ्यासोबत घरी चला. आपण पुन्हा एकत्र राहू. त्या क्षणी त्यांनी डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसत उत्तर दिलं, बेटा, तुझ्या पिताजींच्या निधनानंतर मी कधीच दुसरं लग्न केलं नाही. आयुष्यभर मी तुमच्याच आठवणीत जगत राहिले. मी एका NGO मध्ये सामील झाले, जिथे अशा बेघर आणि अन्याय झालेल्या
महिलांना आधार मिळतो. आज इथेही मी एका कैद्यात असलेल्या आईला मदत करण्यासाठी आले होते, जिचा मुलगा तिला सोडून वाढू नये यासाठी ती झगडते. मी आईला माझ्या पतीला ओळख करून दिली आणि सांगितलं की तिनं आपलं उर्वरित आयुष्य आमच्यासोबत घालवू शकेल. आता आम्हा दोघांनाही खूप काही गमावं लागलं होतं. खूप एकटेपणा भोगल्या होत्या. पण त्या क्षणी जेव्हा मी आईला विचारलं, आई माझ्यासोबत दिल्लीला येशील का, तिनं शांतपणे डोळ्यात पाणी घेऊन फक्त इतकंच म्हटलं, हो बेटा मी तयार आहे. माझ्या पतीने आमच्यासाठी दिल्लीला परतण्याची सर्व तयारी केली आणि 2 वर्षांनी मी पुन्हा दिल्लीच्या जमिनीवर पाऊल ठेवलं. या प्रवासाचं, या संघर्षाचं उद्दिष्ट देवाने पूर्ण केलं होतं. मी माझ्या आईला शोधलं होतं. मी माझी ट्रान्सफर दिल्लीला करून घेतली. संध्याकाळी आम्ही एअरपोर्टवरून घरी पोचलो. त्या रात्री मी एकही क्षण झोपले नाही, कारण ती रात्र फक्त आमच्यासाठी होती. आई आणि मुलगी एकमेकांत हरवलेल्या पण पुन्हा सापडलेल्या. आईने मला तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सांगितली. वडिलांच्या निधनानंतरचा एकटेपणा, समाजाचा तिरस्कार, घराचा आधार हरवलेलं जगणं, आणि तरीही ती उभी राहिली होती इतरांसाठी. मी जे काही पाहिलं होतं त्याहून कितीतरी अधिक दुःख तिने मनात गिळलेलं होतं. सकाळ झाली आणि मी ताबडतोब भावाला फोन केला. आई माझ्यासोबत आहे, ती आपल्या घरी परत आलीये, मी सांगितलं. त्या एका वाक्यावर तो सगळं काही सोडून 1 तासात घरात पोचला. आई आणि मी भाऊ एकामेकांच्या मिठीत एवढं रडले, जणू वर्षानुवर्षांची साठवलेली वेदना त्या अश्रूंमधून मोकळी होत होती. मग तो माझ्याकडे वळून म्हणाला, जे काम एक मुलगा म्हणून मला करायला पाहिजे होतं ते तू एक मुलगी म्हणून केलंस. तुझ्यासारखी बहीण मिळणं हे माझं खऱ्या अर्थाने भाग्य आहे. खरं सांगायचं तर अंकिता, भाऊ म्हणाला, मी संपूर्ण आयुष्य तुझं उपकार मानणार आहे. ते क्षण माझ्यासाठी फारच अमूल्य होते. आमचं संपूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र आलं होतं. सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. एक शांती होती जी वर्षानुवर्षाच्या तडफडीने मिळाली होती. भावाला इच्छा होती की आई त्याच्याजवळ राहावी, पण माझ्या हृदयात एक जिद्द होती. आईने आयुष्यभर वाट पाहिली होती आणि ती वाट मी पूर्ण केली होती. आता आई माझ्याजवळच राहणार. भावानेही शांतपणे माझ्या इच्छेचा मान ठेवला. तो दररोज आईला भेटायला यायचा आणि यामुळे आमचं भाऊ बहिणीचं नातंही अधिक घट्ट झालं. आता माझ्या आयुष्यात कुठलीच कमतरता नव्हती. चांगला पती, आईचं ममत्व आणि भावाचं अपार प्रेम. या सुखद दिवसात मला अजून एक आनंदाची बातमी मिळाली. मी गर्भवती होते आणि आई, नवरा दोघंही मला डोळ्यात भरून ठेवत होते. ते माझी काळजी घेत होते, जणू मी त्यांचं सगळं विश्व होते. प्रत्येक